माए तेरे लिए मर मिटेंगे, तेरे बेटे ना कभी पीछे हटेंगे, आए जो तुझ पर कोई आज हमें तो पुकार लेना, बलिदान का बहाना हमें बार बार देना, ये जो जानवान है तेरे सामने है क्या, शूरवीर ही तो प्राणदान देता है, माँ से है माटी माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले है, माए ये जो चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे, तारों को चूमे तिरंगा, तारों को चूमे तिरंगा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती। आज आपण योद्धा या मूवीच्या रिव्ह्यू बद्दल बोलणार आहे। मूवी कसा आहे ते तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही हा मूवी पाहिला असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा की रिव्ह्यू कसा आहे आणि तुम्हाला मूवी आवडला असेल तर तुम्हाला कोणाची जास्त ऍक्टिंग आवडली। तर चला सुरू करूया। तर योद्धा मूवी आहे, याच्यामध्ये जे लीड स्टार कास्ट आहे, लीड रोल करत आहेत सिद्धार्थ मल्होत्रा आहे, राशी खन्ना आहे आणि दिशा पाटणे आहे। तर याचं जे डायरेक्शन आहे ते सागर आंबरे यांनी केलेलं आहे आणि प्रोड्युसर जे आहे तर करण जोहर आहेत आणि अजून पण 2-3 लोक आहेत पहा। तर मूवी हा ऍक्शन मूवी आहे, म्युझिक पण खूप चांगला आहे, स्टोरी खास आहे आणि सगळ्यांनी ऍक्टिंग दमदार केलेली आहे। मूवीची जी सुरुवात आहे एका रूम मध्ये पहा, काही सिव्हिलियन असतात, नागरिक असतात आणि टेररिस्ट तिथं अटॅक करत असतात त्यांना आणि ह्याची खबर आपल्या जवानांना मिळते। तर ते त्यांना सोडवण्यासाठी जात असतात आणि मग त्यांना सोडवतात, पण शेवटी काय होतं की एका लहान मुलाला ते घेतात आणि टेररिस्ट पळत असतात। तर मग सिद्धार्थ मल्होत्रा त्यांचा पाठलाग करून त्या मुलालाही सोडवतो आणि त्या दोन्ही टेररिस्टला मारून टाकतो, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर पहा मूवी मध्ये एक हायजॅक दाखवलेला आहे, तर त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त प्रवासी असतात आणि आपले न्यूक्लिअर सायंटिस्ट असतात त्याच्यामध्ये आणि त्याच प्लेन मध्ये विमानामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा पण असतो। तर अरुण नाव दाखवलेलं आहे, ए वरून स्टार्टिंग झाल्या असल्यामुळे पिक्चर पण ऍक्शन आहे, ए अरुण ऍक्शन असं। आणि त्याच्यामध्ये असं होतं की अरुण सिद्धार्थला तो जो हायजॅक आहे तो रोखता येत नाही आणि तो सायंटिस्टला प्रयत्न करतो खूप सारा की त्यांना खाली म्हणजे एक भुयारी मार्ग जो आहे किंवा दुसरा मार्ग असतो, छुपा मार्ग आपण म्हणूया, तिथून आपण खाली उतरू शकतो, इमर्जन्सी मार्ग आपण म्हणूया। तर त्या इमर्जन्सी मार्गामधून बाहेर काढण्यासाठी सिद्धार्थ खूप प्रयत्न करतो, पण ते सक्सेसफुल होत नाही तो त्याच्यामध्ये आणि टेररिस्ट जो असतो तर तो त्याला लाथ मारतो छातीवर आणि त्याच्यामुळे काय होतं, सिद्धार्थ हा विमानाच्या बाहेर पडतो आणि तो त्याच्या आधी खूप म्हणजे जे त्यांचं फोन कॉन्टॅक्ट चाललेला असतो तर ते सिद्धार्थ त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की ही वक्त हात से निकलना चाहिए, म्हणजे तो एक हिंट देतो की मला पटकन बॅकअप पाठवा, पण जे आपली मिनिस्ट्री असते किंवा यांच्याकडून त्याला लगेच रिस्पॉन्स जो असतो हा पटकन न मिळाल्यामुळं त्याचाही आणि काय हे चालत नाही आणि त्याचं तिथं म्हणजे मिशन अनसक्सेसफुल होतं किंवा मिशन फेल होतं आणि मग त्याच्यामुळं त्याला सांगितलेलं असतं की तू आमच्या ऑर्डरची वेट पहा, पण सिच्युएशन अशी असते की त्याला वेट करता येत नाही आणि मग त्याला ऑर्डर त्यांनी न मानल्यामुळे त्याच्यामुळे इन्क्वायरी होते, मग इन्क्वायरीमध्ये त्याला सस्पेंड केलं जातं। तर असे 3 महिने 6 महिने इन्क्वायरी चालते आणि ते इन्क्वायरी याच्यासाठी असते की हे जे योद्धा हे आहे, सर्व्हिस आहे, ही मिशन आहे, योद्धा हे टास्क फोर्स आहे, तर ही योद्धा टास्क फोर्स आपण म्हणजे बॅन करूया याच्यावर। तर तो त्याला ते करून द्यायचं नसतं, कारण ह्याची जे टास्क फोर्स असते, योद्धा हे टास्क फोर्स ही त्याच्या वडिलांनी सुरू केलेली असते, त्याच्यामुळे तो म्हणतो की काहीही झालं तरी हे टास्क फोर्स बंद पडता कामा नाही, याच्यासाठी त्याची लढाई असते। तर ज्यावेळेस हा लढाई त्याची चाललेली असते म्हणजे हायकोर्टामध्ये तो सुनावणी वगैरे किंवा मंत्र्यांना तो भेटतो, त्याच्या सिनियरला भेटतो, त्याची जी प्रोसिजर दाखवली तर त्याच्यामध्ये मग तिथे एक गाणं पण दाखवलेलं आहे पहा, किस्मत बदलती देखीये। तर तो एक खूप चांगला म्हणजे त्याच्या परिस्थितीशी कनेक्टेड असं ते सॉन्ग आहे, जे पण मूवी मधले सीन आहे, डायलॉग आहे, तर त्या पार्टच्या रिलेटेड आहेत, तर त्याच्यामुळे पिक्चर मध्ये खूप सस्पेन्स आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकता कपूरच्या सिरियल मध्ये पण एवढे सस्पेन्स नसतील तेवढे सस्पेन्स या मूवीमध्ये आहे। म्युझिक खूप चांगलं आहे, सगळ्यांनी ऍक्टिंग खूप चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा। तर जसं सिद्धार्थचा पाठीमागचा मूवी होता शेरशाह, त्याच्यामध्ये जसं आर्मी जवान
ची भूमिका त्यांनी केलेली होती, अगदी त्याच पद्धतीने त्यांनी याच्यामध्ये ऍक्टिंग केलेली आहे. हाईट बॉडी एकदम परफेक्ट असल्यामुळे एक परफेक्ट आर्मी जवान सूट झालेला आहे या कॅरेक्टरसाठी. आणि ऍक्टिंग पण खूप मस्त केलेली आहे. आणि पुढं गेल्याच्या नंतर मग तो अंडरग्राऊंड एजंट दाखवलेला आहे. आणि पुढे ऍक्च्युअल मध्ये मग मूवी स्टार्ट कुठं होतो की एक मिशन आखलं जातं पाकिस्तानी टेररिस्ट कडून की एक विमान हायजॅक करायचं आहे. आणि विमान हायजॅक करून ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये एक शांती समझोता चाललेला असतो, तर त्या शांती समझोत्याच्या मध्ये ते विमान हायजॅक करून असं दाखवायचं की ते विमान भारतीय जवानाने किंवा भारतीय लष्कराने किंवा भारतीय एका ऑफिसरने हायजॅक केलेला आहे. आणि ते विमान पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानामधली जी मस्जिद आहे तिथं जाऊन धडकणार किंवा तिथं ते जाऊन त्याचा स्फोट होणार, जेणेकरून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये कधीही शांतिप्रिय वातावरण होता कामा नये अशा प्रकारे मूवी मध्ये दाखवलेला आहे. आणि सस्पेन्स एवढे असतात त्याच्यामध्ये, जसं तो विमानामध्ये बसतो मग ऐन टायमिंगला त्याची काय होती फ्लाईट चेंज करण्यात येते. सेकंड एक जवान दाखवलेला आहे, असं त्याला वाटतो की हा सस्पेक्ट आहे, हाच हायजॅकर असू शकतो, तर तो सारखा वॉशरूम मध्ये जात असतो, त्याची सस्पिशियस ऍक्टिव्हिटी त्याला वाटते, तो सारखा पाठीमागं पाहत असतो, घाबरल्यासारखी दाखवलेला आहे. मग त्याला असं वाटतं की हा सस्पिशियस आहे, पण ऍक्च्युली तो असतो जवान असतो आर्मीचा. पण तो त्याच्यासोबत त्याची फायटिंग होते आणि तो नंतर त्याच्यामध्ये ऍक्च्युली मारला जातो. तो कशामुळे मारला जातो, दिशा पाटणी त्याला इंजेक्शन देते त्याच्यामुळे मारला जातो, हे सिद्धार्थला नंतर समजतं. तर हा सस्पेन्स आहे. त्याच्यानंतर त्याला दोन पायलट असतात, त्याच्यामधला एक पायलट जो आहे हा पाकिस्तानी एजंट असतो. त्याच्यानंतर त्याला शेवटी समजतं दिशा पाटणी जे दाखवलेली आहे एअर होस्टेस, तर ही पण पाकिस्तानी एजंट आहे. तर असे 2-3 सस्पेन्स तुम्हाला पाहायला मिळतात. म्युझिक खूप चांगला आहे आणि फुल ऍक्शन मूवी आहे. फुल ऍक्शन, दमदार ऍक्शन केलेली आहे आणि कडक ऍक्टिंग केलेली आहे सगळ्यांनीच. आणि पिक्चर मध्ये तुम्हाला कुठेही बोर होणार नाही. फॅमिली पिक्चर आहे. आणि डायलॉग जर तुम्ही बोलता तर डायलॉग खूप चांगले आहेत याच्यामध्ये. जसं तो म्हणतो की ना तुम्हें कश्मीर मिलेगा ना उसकी सूरत मिलेगी और निगोशिएशन करना तो कभी योद्धा का टास्क था भी नहीं. त्याच्यानंतरचे डायलॉग पण खूप चांगले आहेत. जेव्हा टेररिस्ट आणि त्याच्यामध्ये फायटिंग होते विमानामध्ये, तर तो म्हणतो की आज ना तुम रहोगे ना तुम्हारा देश रहेगा. मग तो सिद्धार्थ त्याला म्हणतो मैं रहू या ना रहू ये देश हमेशा रहेगा. तर अशा पद्धतीचे डायलॉग आहेत. आणि मूवी मध्ये स्टोरी एवढी भारी आहे, स्टोरी एवढी कडक आहे की बस. कारण शेवटपर्यंत तुम्ही असे चेअरवर बसून राहता, समोर तुमचं लक्ष राहील. आणि कारण सस्पेन्स एवढा असतात, एका पाठीमागे एक सस्पेन्स चालूच असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं असतं की जर विमान लँडिंग होता कामा नये, लँडिंग झालं तर त्यांनी जे हे आपले फायर डिस्टिंग्विशर असतात तर त्याचं एअर सोडलेले असते. जर हे विमान लँडिंग झालं तरी स्फोट होईल. मग नंतर तो वॉटर जे पाण्याचा साठा असतो ते टाकी फोडतो किंवा तो स्फोट होऊन देत नाही. आणि सिद्धार्थ पुढं असं स्पॉट ऍक्शन मध्ये मस्जिदच्या जवळ विमान थांबवतो. आणि विमान थांबवल्याच्या नंतर पण तिथून पाकिस्तानचे म्हणजे पाकिस्तानमध्ये जे टेररिस्ट आहेत तर ते गोळीबार सुरू करतात. मग तिथं आपले पीएम असतात, आपले सचिव असतात, मंत्रालयातले मंत्री असतात. तर तिथं पाकिस्तानामधला पण एक जो सचिव असतो पाकिस्तान मंत्र्यांसोबत जो राहतो तर तो पण ऍक्च्युली टेररिस्ट ऍक्टिव्हिटी मध्ये असतो. आणि हा सगळा प्लॅन त्याचा असतो. हा लास्टला सस्पेन्स तुम्हाला पाहायला मिळेल. तर जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं या मूवीमध्ये एवढे सस्पेन्स आहेत की तुम्ही मूवी असं पाहताना अजिबात तुमचं दुर्लक्ष होणार नाही. आणि तुम्हाला असं वाटलं जातं की आता पुढं काय होईल, कारण पुढं तुम्हाला असे वेगवेगळे सीन, वेगवेगळी स्टोरी पण जसं तुम्हाला सांगितलं की विमानामध्ये ते बसल्यानंतर ते एअर होस्टेस पण त्यांची एजंट असते असं त्यांना नंतर समजतं. आणि विमान तिकडे दुसरीकडे चाललेलं असतं. हा भारतात कॉल करून सांगतो की आम्हाला पाकिस्तानचे जायचे रस्ते मोकळे करा. नंतर म्हणजे सगळा संशय येतो सिद्धार्थ मल्होत्रावर. म्हणजे अशा प्रकारची स्टोरी आहे. तर तुम्ही नक्की पाहू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॅमिली पण मूवी आहे, तुम्ही फॅमिली सोबत जाऊ शकता. खूप एन्जॉय होईल. फुल एंटरटेनमेंट मूवी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टोरी चांगली आहे, म्युझिक चांगले आहे, ऍक्टिंग चांगली आहे, स्टार कास्ट पण तुमच्या आवडतीचे असेल तर तुम्ही नक्की पाहू शकता. फॅमिली मूवी आहे. मला तर खूप आवडला आहे.
तुम्हाला पण आवडला का आहे का हा मूवी? जर तुम्ही पाहिला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.